सामान्य जीवन जगणारे काळीज गावातील पवार कुटुंबीय. कुटुंबातील कर्ता पुरुष सूरज धनराज पवार यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. मात्र यासाठी लागणारा खर्च हा 20 लाखांपेक्षा अधिक होता. शिवाय शस्त्रक्रिया देखील मुंबई येथील खासगी रुग्णालयात करण्यात येणार होती. बिरवाडी गावचे समाजसेवक प्रशांत म्हामुडकर सूरज पवार यांना आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे घेऊन गेले. आमदार गोगावले साहेबांनी या रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लाख रुपयांची मदत मिळवून दिली, तर स्वतः 1 लाख रुपयांची मदत केली. यामुळे या सामान्य कुटुंबियांना आर्थिक पाठबळ मिळालं. आईनं आपल्या पोटच्या लेकराला एक किडनी दान केल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि सूरजचे प्राण वाचले. पवार कुटुंबियांनी मदतीला धावून येणाऱ्या आमदार भरतशेठ गोगावले साहेबांचे आभार मानलेत. माझं नाव सूरज धनराज पवार, गाव काळीज बिरवाडी. मला किडनीचा आजार असल्या कारणाने ऑपरेशन करण्याची गरज होती. त्यासाठी खर्च हा भरपूर होता. त्यासाठी मला प्रशांत म्हामुडकर यांनी एक सल्ला दिला की मुख्यमंत्री निधीचे फॉर्म भरण्याचं. तेच फॉर्म भरण्यासाठी मी आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडनं गेलो. त्यांनी मला त्यांच्या नावाचा विधानसभेचा फॉर्म दिला. त्या फॉर्मवरून मी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री निधीचा फॉर्म भरला. त्यातून मला 2 लाखाची मदत झाली. त्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेब आणि भरतशेठ गोगावले साहेब यांचे मनापासून आभार मानतो. नमस्कार, माझं नाव रेवती सूरज पवार, राहणार काळीज बिरवाडी. माझ्या मिस्टरांचं नाव सूरज धनराज पवार. यांना दोन्ही किडन्या फेल असल्याने किडनी ट्रान्सप्लांट डॉक्टरांनी करायला सांगितलं. त्यासाठी रक्कम ही खूप मोठी होती. त्यामुळे आम्ही सर्व सैरावैरा घालून इकडून तिकडून पैशाची मदत कुठून होईल हे आम्ही बघत होतो. त्यासाठी आम्हाला आमच्या गावातले अण्णा म्हामुडकर व प्रशांत म्हामुडकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचे फॉर्म दिले. त्यामुळे आम्ही भरतशेठ गोगावले यांच्याकडून अर्ज घेऊन ते मंत्रालयामध्ये सबमिट केले आणि तिथून आम्हाला 2 लाखाची मदत मिळाली. तसेच आम्हाला भरतशेठ गोगावले यांनी पर्सनली वैयक्तिक 1 लाखाची मदत केली. त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. गोरगरिबांच्या संकटकाळी सढळ हस्ते मदत करतात थेट. म्हणूनच पुन्हा एकदा आमदार भरत शेठ.